गुढीपाडव्याच्या गारपिटीने वरवणचा शेतकरी कोलमडला. 5 दिवस उलटले तरी प्रशासकीय सोपस्कार रखडले. बुलढाणा हिंदू नववर्षाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच निसर्गाने बुलढाणा जिल्ह्यावर संक्रांत आणली. जिल्ह्यासह बुलढाणा तालुक्यात झालेल्या भीषण गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. तालुक्यातील वरवंडे येथील शेतकरी अशोक भास्करराव चावरे यांच्या कांदा बीजोत्पादन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून घटनेला 5 दिवस उलटूनही अद्याप पंचनामा न झाल्याने प्रशासकीय अनास्थेचा नमुना समोर आला आहे. नेमकी व्यथा काय? वरवंडे येथील प्रगतशील शेतकरी अशोक चावरे यांनी मोठ्या आशेने आणि भांडवल लावून कांदा बीजोत्पादनासाठी पीक उभे केले होते. मात्र पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने या पिकाची अक्षरशः धुळले. सणासुदीच्या दिवशीच या अस्मानी संकटामुळे चावरे यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस. शेताच्या बांधावर अधिकारी मिळेना. नुकसान झाल्याबरोबर चावरे यांनी संबंधित क्षेत्रीय तलाठी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या नुकसानीची माहिती दिली. शेतकऱ्याची बुलढाणा माझा न्यूजकडे धाव. प्रशासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर अशोक चावरे यांनी बुलढाणा माझा न्यूजशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. निसर्गाने आधीच कंबरडे मोडले असताना आता सरकारी यंत्रणाही टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पिकाचे पंचनामे रखडल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माझ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वारंवार विनंती करूनही अधिकारी पंचनामा करण्यास टाळाटाळ करत आहेत. शासनाने माझ्या नुकसानीची दखल घेऊन तातडीने भरपाई द्यावी हीच माझी मागणी आहे. अशोक भास्करराव चावरे.